सुप्रभात मंडळी. मी नीलिमा पटवर्धन. आपण आत्तापर्यंत वाचत होतो विमान चोर विरुद्ध फास्टर फेणे. हे फास्टर फेणे या सिरीजमधलं पुस्तक. आजपासून आपण सुरू करतो आहे फास्टर फेणे डिटेक्टिव्ह हे पुस्तक. खरं म्हणजे आता तुमच्या परीक्षा तर कधीच संपल्या आहेत, आता सुट्ट्यासुद्धा संपल्या आहेत आणि नवीन वर्षाची सुरुवात होती आहे. त्यामुळे मी हे पुस्तक वाचणार नव्हते, पण बऱ्याच जणांनी मला पर्सनलवरती मेसेज करून आणखीन एक तरी पुस्तक वाचा असा आग्रह धरला आणि म्हणून त्या खातर अगदी तुमच्या आग्रहास्तव मी हे पुस्तक वाचत आहे. पण हे पुस्तक झाल्यानंतर बाकीची जी पुस्तकं आहेत या सिरीजमधली ती आपण दिवाळीच्या सुट्टीत वाचूया. तोपर्यंत तुम्ही पण मन लावून अभ्यास करा बरं का. तर अजून जरा सुरुवात आहे म्हणून एक छोटंसं 8-10 दिवसांच्या पुरतंच एक छोटंसं पुस्तक वाचायला घेते. तर नाव आहे फास्टर फेणे डिटेक्टिव्ह. डिटेक्टिव्ह मुलगा पाहिजे हे शीर्षक पाहिल्याबरोबर बनेश उर्फ फास्टर फेणेने टॉक केलं आणि तो फटफटीच्या म्हणजे आजकालच्या तुमच्या भाषेत बाईकच्या वेगानं जाहिरात वाचू लागला. धाडसाची आणि डिटेक्टिव्ह कामाची हौस असलेला 12 ते 15 वयाचा हुशार मुलगा पाहिजे. सुट्टीपुरतं 1 महिन्याचं काम. संरक्षणाची शक्य तेवढी काळजी घेतली जाईल आणि वकूफ पाहूनच काम दिलं जाईल. तरी पण पालकांची परवानगी अत्यावश्यक. ताबडतोब लिहा. कालच विद्याभवनला सुट्टी लागली होती आणि फुरसुंगीला सायकल वळण्यापूर्वी बन्या कसबा पेठेतल्या आपल्या मामांकडे डोकावला होता. त्यापूर्वी त्याचे आणि त्याचा वसतिगृहातला जो जोडीदार सुभाष देसाई याचं जे बोलणं झालं त्यातच सुट्टीत काहीतरी कमाई करण्याची आपली मनीषा त्यानं जाहीर केली होती. अमेरिकेतली मुलं सुट्टीत काम करून पैसे मिळवतात असं त्यांना सरांनीच सांगितलं होतं. पैशाशिवाय येत्या नाताळात मलायामध्ये भरणाऱ्या जांबोरीला मला कसं जाता येणार, फास्टर फेणे म्हणाला होता. आधीच मुलांना निम्मे दर आणि त्यात बालवीरांना खास सवलत म्हणजे अवघ्या पावपट पैशात मलाया. असं म्हणतात की जन्माला यावं आणि मलाया बघावं. अर्थात आधी कसा बघणार. सुभाषने फुसकुली सोडली होती आणि तसं म्हटलं तरी ब्रह्मदेशही बघावा झालंच तर. जावा, सुमात्रा, फिलिपिन्स, बोर्निओ कितीतरी आहेत. चेष्टा करू नकोस. मलेशियाचे पंतप्रधान परवा आले होते तेच सांगत होते. डॉक्टर राम गुलाम. अरे ते मॉरिशसचे. गुळाचा देश ना तो. तेव्हा मध्येच चिकटवला तुझ्या जिभेला. मलेशियाचे पंतप्रधान आहेत टुंकू अब्दुल रहमान. फास्टर फेणेची जीभ आता पुन्हा टाळ्याला चिकटली. टॉक, तो म्हणाला. टुंकूच म्हणायचं होतं मला. तर इतक्या थोड्या पैशातली ट्रीप असूनही बाबा माझ्याजवळ पैसे नाहीत म्हणतात. मग तुला जायचं असेल तर मिळव आणि जा असं म्हणतात. मी तो चॅलेंज घेतला आणि म्हणालो या सुट्टीत मिळवीनच पैसे. तूच कोण मिळवणार रे. मी पण मिळवीन. बाबांच्या कारखान्यात 1 महिना उमेदवारी करतो उद्यापासून अशी सुभाषनेही घोषणा केली होती. खरं म्हणजे सुभाषचे वडील बडे कारखानदार होते. त्याला या कमाई बिमाईच्या फंद्यात पडण्याची काहीच गरज नव्हती. आणि तसं म्हटलं तर भाई फेण्यांना पण काही कमी नव्हतं. यंदा त्यांना ऊसाचं पीक अमाप आलं नाही हे खरं. तरी त्या मोसंबीच्या बागा जरा फळल्या होत्या. पण भाई म्हणजे फार आगळे पालक होते. मुलांच्या धाडसी वृत्तीला खो घालण्याऐवजी ती डिवचीत बसायला त्यांना आवडे. अर्थात पूर्वी बन्या ट्रिपला गेला असता सगळ्यांची नजर चुकून तेजपूरला पळाला आणि मग ट्रक विमान असं करीत पॅराशूटमधून नेफा गाडीवर टपकला तेव्हा त्यांनाही ते जरा जास्तीच वाटलं होतं. डोळ्याला डोळा लागला नव्हता आणि बन्याच्या आईचे तर डोळ्यातले पाणी खळले नव्हते. असल्या संकटात उडी घेणार नाही अशी त्याच्याकडून त्यांनी त्यांच्या वेळी म्हणजे महिन्याभराने बन्या पुन्हा घरी आला तेव्हा शपथ घ्यायला लावली होती.
आणि तेव्हापासून बन्या आपण होऊन संकटात उडी बिडी घेत नसे. पण तो जाई तिथे संकटच त्याचा वास घेत जाई आणि त्याच्यावर झेप टाकी. याला तो तरी काय करणार होता. मे महिन्यात काम करून कमाई करण्याचे दोघांचे मित्रांचे काल ठरले आणि आज नेमकी सकाळमध्येही जाहिरात झळकली. फास्टर फेणेने टॉक केलं यात नवल नाही. त्यानं झरकन पुन्हा जाहिरातीकडे पाहिलं. नाव, पत्ता, छे, नावाचा पत्ता नव्हता, फोन नंबर देखील नव्हता. होता फक्त बॉक्स नंबर अमुक तमुक. ओके. बन्या ताबडतोब फुलस्केप कागद घेऊन बसला आणि त्यांनी सुवाच्य अक्षरात आपला अर्ज तयार केला. तो पुन्हा वाचून बघत असताना त्याच्या तोंडून उद्गार निघाले. गुप्त पोलीस चाच्या म्हणजे काक्या. नॉट समेंदरी डाकू. तुला जरा गुप्तच राहायचं असेल तर नाव द्यायचं नव्हतंस, पण फोन नंबर द्यायला काय हरकत होती. हे शाईनं बोट बरबटनं वाचलं तरी असतं आणि नुसतं हॅलो करून एक घाव 2 तुकड्यात इंटरव्ह्यू उरकला असता. इतकंच नाही, एव्हाना सिलेक्ट होऊन 1-2 चोरही पकडून दिले असते. पण हे कागदी घोडे नाचवण्या वाचून चालतच नाही ना आजकाल. हो ना, पाठीमागून आवाज आला. पण बन्या, कमाल आहे, मुलं अशी कशी नोकऱ्या करतात का. फार तर हॉटेलचा पोऱ्या बनतात ती. माले, तू ग कधी वाचलंस हे. बन्यानं अर्ज गुंडाळीत आपल्या मामे बहिणीवर डोळे वटारले. डिटेक्टिव्ह व्हायला खरी लायक मी आहे हे सिद्ध झालं. माली हसत उद्गारली. बन्या, मुली डिटेक्टिव्ह चालत असल्या तर मीही ठोकते एक अर्ज. पण नो, दादा मला परवानगी द्यायची नाहीत आणि पालकांची परवानगी तर अत्यावश्यक. खरंच की. बन्याच्या कपाळावर आठी चढली. पालकांनी पास म्हणायला हवं नाही का. म्हणजे फुरसुंगीला जाणं आलं. पण कशाला. तू पुण्यात आहेस तोवर तुझे पालक मामा असं आपल्याला बाबांनीच बजावलं आहे नाही का. पण मामा तरी देतील का परवानगी. एक वेळ बाबांकडून मिळवणं जास्ती सोपं आहे परवानगी. पण पाकिटावर जीभ फिरवण्यापूर्वी बन्यानं मामांना भीत चुकलोच मी भराभरा आणि जरा लाडे विचारून टाकलं. सुदैवाची गोष्ट अशी की मामा काही कामासाठी बाहेरगावी जाण्याच्या गडबडीत होते. त्यांनी ताबडतोब सही शक्यानिशी संमती दिली आणि ते वळकटी गुंडाळायला बसले. कदाचित मामांना तो शाळेचा कसला तरी फॉर्म वाटला असेल. जाऊ द्या ना, आपण एखादी वाईट गोष्ट थोडीच करणार आहोत. 3ऱ्या दिवशी मुलाखतीसाठी बोलावणं आलं. ते टपाल मार्गे नाही बरं का. म्हणजे डिटेक्टिव्ह महाशयांना ऑफिसचा पत्ता भलता गुप्त ठेवायचा होता असं दिसतंय. बोलणं आलं ते मूर्तिमंत. झुंजू मुंजू उजाडत असतानाच डोईवर काळी टोपी दाबून बसवलेली एक धोतरवाली उंचाडी बावळट मूर्ती बन्याच्या मामांकडे आली आणि थोड्याच वेळात मालीनं जाऊन बन्याला गदा हलवलं. बन्या उठ, आई म्हणते तुला कॉल आलाय. कॉल. बन्या उठला. मालीच्या दांडगाईमुळे त्याच्या चपट्या पोटातही ढवळाढवळ झाली होती आणि अंतरीचा कॉल त्याला ऐकू येत होता. कॉल कसा आला पण. एवढ्यात टपाल आला की तार आली एक्सप्रेस. त्याने लाथेनं गादी गुंडाळीत विचारलं. माहीत नाही असं म्हणून माली स्वयंपाकघरात निघून गेली. बन्यानं खिडकीतून ओटीवर डोकावलं. पाठमोरा बसलेल्या उंचाड्याची झलक त्याला दिसली. तारवाला वाटत नाही हा लंबू, तो फुटफुटला. फार तर दोरवाला, सुंभ पेळणारा असावा. पण आपल्याला काय करायचं आहे. तो तयार झाला. तोपर्यंत गड्यानं दिलेला चहा फुंकून पीत काळी टोपी ओटीवर बसली होती. त्याची मेहंदी लावल्यासारखी लाल नखं चकाकत होती. बन्यानं आरशापुढे उभे राहून आपले सोंग सजवले. म्हणजे केशरचना बिघडवून गालांवर पावडर सांडली आणि मामींचा निरोप घेऊन त्याने उंबरठा ओलांडला. रेडी. उंचाडा उठून खांबालगत उभा झाला होता. डबल खांब शोभत होता. येस. फास्टर फेणे त्याच्याकडे संशयी नजरेनं पाहत म्हणाला. लेखी उत्तर आणलंय तुम्ही.
त्याने नकारार्थी मान हलवली तशी त्याची कपाळावर झुकलेली टोपी जरा बाजूला कलली. तोंडी, तो म्हणाला. आणि चला म्हणून सरळ पायऱ्या उतरू लागला. बन्या त्याच्या मागे निघाला तरी एकदा त्यांना विचारलंच, कसं जायचं? ही नवी पिढी नाहीतरी फाजील चौकस. शिवाय फास्टर फेणेनं विचारलं कारण त्याला वाटत असावं की आपल्यासाठी एखादी कार उभी असेल. पण तो बुवा म्हणाला, पायी. लांब आहे? बन्यानं विचारलं. खूप. त्याला पुन्हा एक शब्दी उत्तर मिळालं. चालेल म्हणा, म्हणजे मी चालेन. मी खूप चालतो, धावतो. मला फास्टर फेणे म्हणतात. त्यानं आपली बिरुदावली वाचली. अर्जात लिहिलेलीच होती म्हणा, पण त्या माणसावर त्याचा यत्किंचितही परिणाम झाला नाही. तोंडावरची माशी हलत नाही याच्या. बन्या आपल्याशीच म्हणाला. बसलेलीच नाही आहे म्हणा. कोणत्या माशीला असल्या थोबाडावर बसणं आवडेल? पण जाऊ द्या, डिटेक्टिव्ह होण्यासाठी असली 100 थोबाडं पाहीन मी. आहे जवळ, पण आपण लांबनं जायचं आहे. पहिल्यानेच लंबू अनेक शब्द बोलला. पब्लिकला कळू नये म्हणून, त्याला उत्तर मिळालं. फास्टर फेणेच्या अंगावर रोमांच उभे राहिले. याला म्हणतात सिक्रेट सर्व्हिस, खरी डिटेक्टिव्हगिरी. इकडे टोपीवाला लांब लांब टांगा टाकीत चालला होता. इतका की बन्यासारखा धावरा मुलगा त्यामुळे चक्रावत होता. सकाळ केसरी तरुण भारत म्हणून कोकळणाऱ्या कितीतरी सायकलवाल्यांना त्यानं टांग दिली होती आणि सरकारी दुधाच्या कितीतरी स्लो मोशन झुकझुक गाड्या डिरेल केल्या होत्या. 3-4 आकडी वळणं घेऊन तो जिजामाता बागेकडे आला आणि किर्लोस्कर थिएटरकडे वळण्याऐवजी घूमजाव करून एका बारक्या बोळात शिरला. तिथून लेफ्ट राईट वळणं घेत गणपतीच्या देवळावरून शेवटी मोठ्या रस्त्याला लागला. तत्पूर्वी डिटेक्टिव्ह बन्यावर आसपासच्या खिडक्यांमधून बरीच पुष्पवृष्टी आणि शीतवृष्टी झाली होती. सुकलेलं निर्माल्य आणि खरकटी ताटं. यामुळे मोठा रस्ता येताच त्याला जरा बरं वाटलं. पण पुन्हा मारुतीची देवळं आणि नागझऱ्या अशी परस्पर विसंगत स्थळं पायाखाली घातल्यावर ही जोडी पेठेला लागली आणि अकस्मात एका पिंपळाखाली उभी राहिली. इथे? बन्याचं पिंपळाच्या फांद्यांकडे पाहत त्यांनी विचारलं. जणू त्याचा डिटेक्टिव्ह बॉस मुंजाचं रूप घेऊन वर तर बसलेला नाही अशी त्याला शंका आली होती. नाही, उंचाड्या बनाकडे न पाहता बोलला. मंत्र उच्चारावा तसे त्याच्या तोंडून शब्द निघत होते, भराभर पण हळूहळू. मी थांबलो कारण वी आर बिंग फॉलोड. त्या गावंढळ माणसाच्या तोंडचे ते फटाकडं इंग्लिश वाक्य ऐकून बन्या क्षणभर चमकलाच. मग त्याच्या मनात आलं, हेही बरोबर. गुप्त पोलीस स्मार्ट दिसून कसं चालेल? तो बावळटच दिसला पाहिजे, पब्लिकला कळू नये म्हणून. कोण फॉलो करतं या जिज्ञासेनं फास्टर फेणेचे डोळे चौफेर टुकटुकले. डोंट लुक, तो बुवा हळूच म्हणाला. आपला पाठलाग होतोय. ते कळलं मला, पण याही हळूच म्हणाला. पण कोण करतोय पाठलाग? कोण असेल तो लपलाय आता कुठेतरी. तू माझ्या मागे हो. आता इकडून पुढे झाडाच्या आडून सटक त्या गल्लीत. बन्या सटकला, पण तेवढ्यात त्याच्या तीक्ष्ण नजरेनं रस्त्याच्या पलीकडचा पोस्टाचा खांब टिपला होता. पुढे आलेले एक झिपरे डोके पुन्हा त्या खांबात दडलं होतं. बन्याचे तोंड पोस्टाच्या पेटीसारखं उघडलं. माली, तो पुटपुटला. मालीला यानं ओळखलं नाही? घरी यानं तिला पाहिलं नव्हतं असं दिसतंय. नसेलही. तिथे तिनंच दाखवलंच नसेल तोंड याला. तशी मोठी आतल्या गाठीची पोरगी आहे. पण हिला कुणी सांगितलं होतं माझ्या मागे यायला? आयुष्यातली माझी पहिली नोकरी घालवली नाही या बयाने. तिला खुणा करून तो पिटाळणार होता, पण मग त्याला वाटलं नको. ही आपली बहीण आहे हे याबरोबरच्याला कळलं तर तो आपलं कॉन्ट्रॅक्ट कदाचित इथेच सोडेल. निदान बॉसच्या कानाला तरी लागेलच. त्यापेक्षा मूग गिळावेत हेच बरं. मंडळी, आता पुढचा भाग आपण उद्या बघूया. म्हणजे माली आता त्याच्याबरोबर आणखीन पुढे जातीये किंवा काय, आणि मालीला पण ही नोकरी मिळते किंवा काय, तेही आपल्याला उद्या कळेल. तोपर्यंत बाय बाय.